भाजपचे आमदार संजय कुटे आपल्या सोबत आहेत। संजय भाऊ, आज विधिमंडळ गटनेता प्रक्रिया जी आहे ती पार भाजपची पडते, कशी असेल ही सगळी प्रक्रिया, काय नेमकं संपूर्ण प्रक्रिया कशी असेल, काय नेमकं? आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आज निवड होणार आहे। आमचे केंद्रीय निरीक्षक आलेले आहेत। केंद्रीय निरीक्षक आज बैठक घेतील आणि त्यामध्ये सगळ्यांचं मत जाणून घेतील आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाला कळवतील आणि केंद्रीय नेतृत्व त्यानंतर गटनेतेपदाचं नाव डिक्लेअर करेल। जो शपथविधी जो सोहळा होतोय त्यामध्ये किती मंत्री शपथ घेतील यावरती अजूनही स्पष्टता येत नाही। काही माहिती अशी समोर येते की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, तर काही माहिती वेगळी येते की काही मंत्री सुद्धा शपथ घेणार। नेमकं काय? हे सर्वस्वी अधिकार जे आहेत हे होणाऱ्या गटनेत्याचे आहेत, त्यामुळे थोड्या वेळातच गटनेत्याची निवड होते आहे आणि गटनेते आमचे ठरवतील आणि तिन्ही पक्षाचे नेते की उद्या किती जणांना शपथ द्यायची। एकनाथ शिंदेची नाराजी होती ती दूर झाली आता असे कळतंय। माननीय एकनाथराव शिंदे हे अतिशय लोकप्रिय आणि आमच्या जवळचे नेते आहेत आणि ते अतिशय संवेदनशील आहेत। ते कधीही नाराज नसतात आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धतसुद्धा आम्हाला माहिती आहे। माझे वैयक्तिक संबंध आहेत, ते कधीही नाराजी नसते आणि वेल मॅच्युअर्ड असल्यामुळे तब्येतीमुळे ते घरी होते, परंतु चांगल्या प्रकारे तिन्ही पक्षाचं सरकार चालेल याबद्दल आमच्या मनात दुमत आहे। पदाच्या शर्यतीमध्ये तुमचं नाव सुद्धा चर्चेत आहे। माझं नाव कधीच शर्यतीमध्ये नसतं। केंद्रीय नेतृत्व आमचे आणि महाराष्ट्र नेतृत्व जे ठरेल, जे काम देईल ते करणे एवढाच माझा स्वभाव आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।